नमस्कार, मी प्रवीण एरे. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर बघा बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे. लाडक्या बहिणींनो, दिवाळीनिमित्त तुम्हाला लाडकीने बोनस वाटप सुरू झालेलं आहे. आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे. दिवाळी तुमच्या लाडकीने गोड होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे भाऊबीजची ओवाळणी तुम्हाला लाडकीने मिळणार आहे. त्यामुळे सर्व बहिणींसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. तर बहिणींनो, हा व्हिडिओ सर्व बहिणींसाठी खूप महत्त्वाचा आहे. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि जास्तीत जास्त ह्या व्हिडिओला शेअर नक्की करून द्या. तुमच्या माता भगिनी असतील, तुमचे शेजारी पाजारच्या महिला असतील, तुमच्या नातेवाईकमध्ये तुमच्या बहिणी असतील, मावशी असेल, त्यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करून द्या. कारण त्यांनासुद्धा ही अपडेट कळाली पाहिजे. कारण की लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आज या ठिकाणी आलेली आहे. त्यामुळे सर्व बहिणींसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. आणि महिलांचे खूप दिवसांपासून प्रश्न एकच होता की सर, भाऊबीजची ओवाळणी मिळणार आहे का? सर, दिवाळीनिमित्त काही गिफ्ट मिळणार आहे का? तर बहिणींनो, तुम्हाला दिवाळीनिमित्त या ठिकाणी गिफ्ट मिळणार आहे. भाऊबीजची ओवाळणीसुद्धा या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आज या ठिकाणी आलेली आहे. तर या व्हिडिओला आवर्जून शेवटपर्यंत बघा. तुम्ही व्हिडिओवर नवीन असल्यास पटापट सर्व बहिणींनी या व्हिडिओ लाईक करून द्यायचं आहे. आणि ही जी काही दिवाळीचं बोनस असणार आहे किंवा भाऊबीजची जी ओवाळणी असणार आहे, ही फक्त कोणत्या बहिणींना मिळणार आहे? ज्या बहिणींची KYC झाली त्या बहिणींना. तर कमेंट करून सांगा बरं की तुमची KYC झाली की नाही. जर का झाली असेल तर लिहून पाठवा की हो सर, माझी KYC झालेली आहे. आणि जर का तुमची KYC झाली नसेल तर लिहून पाठवा की नाही सर, माझी KYC झालेली नाही आहे. तुमची KYC ही फ्रीमध्ये करून मिळणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर बघितलं तर आत्ताच तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता या ठिकाणी मिळायला होता. आता पुन्हा एकदा तुम्हाला या ठिकाणी हप्ता मिळणार आहे. त्यामुळे सर्व बहिणी या ठिकाणी खुश झालेल्या आहेत. आता किती रक्कम मिळणार आहे, कधी मिळणार आहे, सर्व माहिती तुम्हाला पुराव्यासहित दाखवतो, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. सर्वात अगोदर पटापट सर्व बहिणींनी व्हिडिओ लाईक करा. ज्या माता भगिनींनी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल, अशा सर्व बहिणींनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मुलं फ्रीमध्ये मिळणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आता आपण प्रूफ जाऊया संपूर्ण माहिती पाहण्यासाठी. तर बघा बहिणींनो, आपण या ठिकाणी आले प्रूफवरती संपूर्ण माहिती पाहण्यासाठी. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे. अपडेट अशी बहिणींनो, बघा, सप्टेंबरचा हप्ता तुम्हाला आत्ताच जमा झाला आहे. सप्टेंबर महिन्याचे पैसे तुम्हाला आत्ताच या ठिकाणी आलेले आहेत. आता ऑक्टोबरचा हप्ता तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे, म्हणून बहिणी ऑक्टोबरच्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. बघा, राज्यामधील अनेक जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे. सप्टेंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे तो लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे. काहींना 2 ऑक्टोबरपासून पैसे मिळाले आहेत, तर काहींना 7 ऑक्टोबरपर्यंत हप्ता मिळाला आहे. पण ऑक्टोबर महिन्याचा 1500 रुपये हप्ता अजून मिळालेला नाही आहे. महिलांचा सर्वाधिक प्रश्न हाच आहे की ऑक्टोबरचे पैसे कधी मिळतील किंवा ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार आहे. तर बहिणींनो, तुमची दिवाळीच्या ठिकाणी गोड केली जाणार आहे आणि दिवाळीनिमित्ताने तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता ठिकाणी मिळणार आहे. म्हणजेच काय, दिवाळीचं गिफ्ट म्हणजेच ऑक्टोबरचा हप्ता असणार आहे. आणि त्यामुळे तुम्हाला ऑक्टोबरच्या ठिकाणी पैसे आता या ठिकाणी जमा होणार आहे. आता बघा, दिवाळीत लाडकींच्या खात्यामध्ये ओवाळणी म्हणून 1500 रुपये येणार का, हा प्रश्न महिलांना पडलेला आहे. तर त्याचं उत्तर आहे की दिवाळीनिमित्ताने तुम्हाला हे पैसे या ठिकाणी जमा करण्याचा पुरेपूर प्रयत्न सरकारचा आहे. आता बघा, मागील वर्षी सरकारने काय केलं होतं, दिवाळीच्या आधी लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे तो जमा केला होता. मागील वर्षी काय केलं होतं, दिवाळीच्या आधी लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा केला होता. आता तुम्हाला बघा, सप्टेंबरचे 1500 रुपये मिळाले, हे दिवाळीच्या अगोदरच तुम्हाला मिळाले. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजेच तुमची दिवाळी या ठिकाणी गोड झालेली आहे, कारण की तुम्हाला 1500 रुपयांच्या ठिकाणी मदत मिळाली आहे. आता तुम्हाला आणखी या ठिकाणी 1500 रुपये मिळणार आहे. त्यामुळे तुमची दिवाळी ही चांगलीच गोड होणार आहे. कारण की आता लगेच तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजेच तुम्हाला आणखी या ठिकाणी 1500 रुपये मिळणार आहे. टोटल जर तुम्ही बघितलं तर टोटल तुम्हाला 3000 रुपये ठिकाणी मिळणार आहे याच महिन्यामध्ये. त्यामुळे सरकारचा पुरेपूर प्रयत्न आहे की बहिणींना ही जी काही दिवाळी असणार आहे ही गोड करायची आहे. त्यामुळे सरकारसुद्धा ठिकाणी पुरेपूर प्रयत्न करत आहे. आता बघा, त्यामुळेच यंदा देखील भाऊबीजच्या सणाला हप्ता मिळेल अशी महिलांना अपेक्षा आहे. कारण की मागील वर्षी जर तुम्ही बघितलं होतं तर मागील वर्षी तुम्हाला हप्ता या ठिकाणी मिळाला होता दिवाळीच्या आधी. त्यामुळे काय झालं होतं, याही वर्षी बहिणींना अपेक्षा आहे की भाऊबीजची ओवाळणी म्हणून सरकार आम्हाला ही ओवाळणी देणार का, हा प्रश्न बहिणींना पडलेला आहे. तर बघा, भाऊबीजेची ओवाळणी तुम्हाला मिळणार का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तर राज्यामधील महिला विविध सोशल मीडिया जसे की ग्रुप्स असतील, व्हॉट्सअपचे आणि फेसबुक पेजवर भाऊबीजचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न या ठिकाणी विचारत आहे की भाऊबीजचा हप्ता कधी मिळणार आहे, भाऊबीजचे पैसे कधी मिळणार आहे, भाऊबीजची ओवाळणी कधी मिळणार आहे, अशा अनेक प्रश्न या ठिकाणी महिला विचारत आहेत. आता बघा, असे जे काही प्रश्न आहेत ते विचारत आहेत. अद्याप शासनाकडून अधिकृत घोषणा झालेली नाही आहे. अद्याप तुम्ही जर बघितलं तर शासनाकडून अधिकृत घोषणा झालेली नाही आहे. मात्र प्रशासनातील सूत्रांच्या माहितीनुसार दिवाळीपूर्वी
किंवा भाऊबीजेच्या आठवड्यामध्ये हप्ता जमा करण्याची तयारी सुरू आहे. म्हणजेच तुम्ही जर बघितलं तर दिवाळीपूर्वी किंवा भाऊबीजेच्या आठवड्यामध्ये तुम्हाला हा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे, अशी संपूर्ण जी काही तयारी त्या ठिकाणी सुरू आहे. म्हणजेच तुम्हाला जर तुम्ही बघितलं तर ही काही संपूर्ण जी माहिती आहे ही सूत्रांच्या माहितीनुसार ही माहिती मिळाली आहे. आणि हे काही प्रशासनातील जे काही सूत्र आहे त्याच व्यक्तींनी ही माहिती दिली की दिवाळीपूर्वी तुम्हाला किंवा भाऊबीजेच्या दिवशी तुम्हाला किंवा भाऊबीजेच्या आठवड्यामध्ये तुम्हाला कधीही पैसे जमा होऊ शकतात, अशी या ठिकाणी माहिती मिळाली आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला हे पैसे नक्की पाठवले जाणार आहे. म्हणजेच काय तर तुमची दिवाळी गोड होणार आहे. तुम्हाला आणखी या ठिकाणी 1500 रुपये मिळणार आहे. भाऊबीजची ओवाळणी म्हणून तुम्हाला हे 1500 रुपये असणार आहे. आता हे पैसे म्हणजे कोणते असणार आहे, तर हे पैसे म्हणजेच तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचा हप्ता असणार आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. तर बघा बहिणींनो, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुम्हाला भाऊबीजची जो काही हप्ता मिळणार आहे तर हा हप्ता तुमचा ऑक्टोबर महिन्याचा असणार आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आता बघा, गेल्या काही महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते कधी उशिरा जमा झाले असले तरी सणासुदीच्या काळामध्ये सरकारने महिलांना या ठिकाणी दिलासा दिलेला आहे. आता बघा, गेले जे काही मागचे महिने होते तर त्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता होता तो या ठिकाणी उशिरा जमा झालेला होता. आणि उशिरा जमा झाला त्यामुळे बहिणी या ठिकाणी खूप या ठिकाणी परेशान झालेल्या होत्या. पण सरकारने काय केलं, सणासुदीच्या काळामध्ये सरकारने महिलांना दिलासा दिला आहे. म्हणजेच काय, एखादी सण आला तर त्या सणाच्या अगोदरच तुम्हाला ते पैसे मिळत होते. जसं की रक्षाबंधन असेल, आषाढी एकादशी असेल, याच्या अगोदरच तुम्हाला पैसे दिले गेले होते. म्हणजे सणाचं औचित्य साधून सरकारने तुम्हाला ते पैसे दिले होते. आता दिवाळी येते त्यामुळे तुम्हाला आणखी पैसे या ठिकाणी मिळणार आहे. पुढे बघा, त्यामुळे यंदाही सरकार भाऊबीजेच्या निमित्ताने लाडकी बहिणींना ओवाळणीचा हप्ता जमा करणार आहे अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सर्वच बहिणी खुश झालेल्या आहेत, कारण की तुम्हाला भाऊबीजची ओवाळणी या ठिकाणी मिळणार आहे आणि हा हप्ता तुम्हाला भाऊबीजची ओवाळणी म्हणून मिळणार आहे. म्हणजेच तुम्हाला 1500 रुपये आणखी या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे सर्वच बहिणी खुश झालेल्या आहेत आणि ही सर्व बहिणी खुश झालेल्या आहेत. त्यामुळे बहिणींना अपेक्षा आहे सरकारकडून की भाऊबीजची ओवाळणी सरकारने दिली पाहिजे. आता बघावं लागणार आहे की मिळणार आहे की नाही, पण जर तुम्ही बघितलं तर सूत्रांच्या माहितीनुसार हे पैसे या ठिकाणी जमा केले जाणार आहे दिवाळीच्या हप्त्यामध्ये. तर तुमच्या अकाउंटवर कधीही पैसे जमा होऊ शकतात, म्हणून तुम्ही काळजी करू नका. फक्त लेटेस्ट अपडेट बघत चाला. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी तुम्हाला सर्व अपडेट फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो. आता पुढे बघा, लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे तो कोणाला मिळणार आहे ते समजून घेऊया. बघा, या योजनेचा जो काही लाभ आहे तो सर्वच महिलांना मिळत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. सरकारने ठरवलेल्या काही निकषांनुसार, जसं की एलिजिबिलिटी क्रायटेरिया असतो, त्यानुसार पात्र महिलांनाच हप्ता दिला जात असतो. यामध्ये मुख्य निकष पुढीलप्रमाणे आहेत. पहिला मुख्य निकष आहे की अर्जदार महिला महाराष्ट्रामधील रहिवासी असावी, तिचे वय हे 21 ते 65 वर्षाच्या दरम्यान असावं. तिसरं आहे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा कमी असावं. आणि चौथं आहे महिला इतर शासकीय आर्थिक योजनांचा लाभ एकाच वेळी घेत नसावी. लाभार्थ्यांच्या नावावर KYC पूर्ण असणे आवश्यक आहे. अनेक महिलांचे अर्ज पडताळणी दरम्यान निकषाबाहेर गेले असल्याने ते बाद झाले आहेत. अंगणवाडी सेविका आणि ग्रामसेवकांच्या माध्यमातून घरपोच पडताळणी करण्यात आली असून केवळ पात्र लाभार्थ्यांनाच हप्ता देण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, जे पात्र महिला आहेत त्यांनाच हा हप्ता मिळणार आहे आणि ज्या पात्र बहिणी त्यांना हप्ता मिळणार नाही आहे. तर अतिशय महत्त्वाची अपडेट होती. सर्व माहिती आपण बघितलेली आहे. काही डाऊट असतील, काही शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर छान वाटला असेल तर लिहून पाठवा की हो सर, व्हिडिओ खूप छान होता, व्हिडिओमधली माहिती खूप चांगली होती, असं लिहून पाठवू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.